श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 46. कल्लेश्वर रूपी गुरुकडून नरकेसरी उद्धरण. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, हे शिष्या, श्री गुरुचरित्र हे अलौकिक यशाला अत्युत्तम साधन आहे. ते गुरुभक्तासाठी असणारे शस्त्र आहे. त्याच्या श्रवणाने पठणाने गुरुवरील भक्ती वृद्धिंगत होऊन चतुर्विध पुरुषार्थ शीघ्र साध्य होतो. तू धन्य कृतकृत्य आहेस. एवढेच नाही तर तू भाग्यवंत पण आहेस. म्हणून तुला श्री गुरुचरित्राचा श्रवण योग लाभला. श्री गुरुचरित्राचा पुढील स्वारस्यमय भाग सांगतो. श्री गुरु गाणगापुरात वास्तव्याला असताना त्यांचे अतुलनीय वैभव तीव्र वेगाने वाढले. निरक्षरी नदी ब्राह्मण एक श्रेष्ठ कवी झाला. त्याने रचलेल्या कविता सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. प्रत्येकांना गुरुजींचे सार्वभौमत्व पटले. या सर्व घटनांमुळे कुठलाही संदेह नसताना गुरुमहिमा परत एकदा सिद्ध झाली. असे असताना एके दिवशी जवळच्या हिप्परगी गावातून एक गुरुभक्त गुरुमठात आला. भक्तिभावपूर्वक गुरुचे चरण पकडून त्यांना अभिवंदन करू त्याच्या घरी आयोजन केलेल्या एका मंगल कार्यात गुरुजींनी यावे अशी त्याने गुरूंना प्रार्थना केली. गुरूंनी त्याच्या आमंत्रणाला होकार दिला. ठरलेल्या दिवशी तो श्री गुरूंना त्याच्या घरी घेऊन आला व भक्तिभावाने तसेच अत्यंत वैभवाने पूजा करून एक महोत्सवच साजरा केला. त्या हिप्परग्गीमध्ये कल्लेश्वराचे एक शिवालय होते. ईश्वर कृपेने गावातील अनेकजण तिथे साधना करून कीर्तिवंत झाले होते व त्यांनी स्थान मान गौरव सर्व काही मिळवले होते. असाच एक नरकेसरी नावाचा ब्राह्मण रोज कल्लेश्वराची पूजा करायचा व 5 कविता रचून त्या कल्लेश्वराच्या चरणकमलांवर अर्पण करायचा. तो कल्लेश्वराचा निस्सीम भक्त होता. कल्लेश्वराविना इतर कोणत्याही देवाचे नाव देखील तो उच्चारत नसे. त्याच्यासाठी कल्लेश्वराची आराधना व कल्लेश्वराचेच नामस्मरण फक्त या 2 गोष्टींना महत्त्व होते. त्या दिवशी गावातल्या काही भाविक लोकांनी त्याला निवेदन केले, हे ब्राह्मोत्तमा, आमचे भाग्य म्हणून आमच्या गावी श्री नरसिंह सरस्वती यतीचे पदार्पण झाले आहे. श्री गुरूंना कवित्व आवडते. तुला काव्यरचनेची विलक्षण प्रतिभा देवाने अनुग्रहित केली आहे. तुझे कवित्व तर अप्रमेय आहे. आज तुला त्यांच्याविषयी कविता रचण्याचा सुयोग प्राप्त झाला आहे. तू गुरुप्रीत्यर्थ एक कविता रचून त्यांची स्तुती कर व गुरुकृपेला पात्र हो. त्यावर नरकेसरीने सांगितले, सज्जन हो, माझे कवित्व आणि भक्ती ही केवळ कल्लेश्वराला समर्पित आहे. त्याचीच स्तुती माझ्या कवितेतून स्रवते. इतर कुणाचीही स्तुती देवाची अथवा महात्म्याची असो मी करणार नाही. तो विनासंकोच स्पष्ट शब्दात ठणकावून बोलला. ते ऐकून लोक नाराज झाले. त्या दिवशी नेहमीप्रमाणे कल्लेश्वराची पूजा प्रारंभ करता क्षणी कविता रचायची सोडून तो निद्राहीन झाला. त्यात त्याला एक विचित्र दृष्टांत झाला. असंप्रज्ञात स्थितीत असताना स्वप्नात कल्लेश्वराच्या स्थानी श्रीगुरू स्मितहास्य करत त्याची पूजा तेच स्वीकारत असल्याचे त्याला दिसले. सतत दंडकमंडलूधारी काषाय वस्त्रांबरधारी श्रीगुरू प्रसन्न चित्ताने शोभायमान मुद्रेत विराजमान झाल्याचेच दिसत होते. त्या दिवशी त्याला लिंगदर्शन झालेच नाही. श्रीगुरू हर्षचित्त होऊन म्हणत होते, अरे नरकेसरी, तू तुझे आराध्य दैवत कल्लेश्वरांना सोडून माझे का बरे पूजन करीत आहेस? मी तर मनुष्य आहे. त्यामुळे पूजा स्वीकारण्याची माझी योग्यता नाही. तरीही त्याने कल्लेश्वराची सारी पूजाविधी पूर्ण केली. तो लगेच स्वप्नावस्थेतून जागृत होऊन भानावर आला. पण स्वप्नातील प्रश्न त्याला भेडसावू लागले. श्री नरसिंह सरस्वती गुरु हे त्रिमूर्ती स्वरूपी आहेत यात संशय नाही. आज मी पूजा केली ती प्रत्यक्ष त्यांचीच केली, कल्लेश्वराची नव्हे. मी श्रीगुरूंचे दर्शन सत्वर घेतले पाहिजे. श्रीगुरू माझे आराध्य देव साक्षात कल्लेश्वर आहेत असे म्हणत श्रीगुरूंजवळ पूज्य भावनेने धावतच येऊन त्यांच्या पायी लोटांगण घातले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू उघडले. तो गुरुदर्शनाने अत्यंत भावोत्कट झाला आणि त्यांना उद्देशून म्हणाला, सद्गुरूनाथा, मी ज्याची आराधना करतो तो कल्लेश्वर आपणच आहात. मी अज्ञानी मंदमती असल्यामुळे मला तुमच्या निज स्वरूपाचे ज्ञान झाले नाही. आपण तर सगुण निर्गुण रूपी शंकरच आहात व सुनर सर्वांसाठी जगद्गुरू आहात. कामधेनू स्वरूपी आपणच सद्गुरू रूपाने आमच्या सदनी वास करतात. असे असताना आम्ही का बरे तीर्थक्षेत्री यात्रेला जावे? पूर्वी ऋषीमुनींनी बहु कष्टाने दीर्घ तपस्या, अनुष्ठान इत्यादी धार्मिक कर्मकांडाचा पाठपुरावा करूनही आपल्या दर्शनाचा योग त्यांना मिळाला नाही. परंतु मला अनायासे श्री दत्तावतारी श्री गुरुचे दर्शन भाग्य लाभले. तुम्ही मला आज सहजतेने अनुग्रहित केले आहे. निश्चित बुद्धीने मी आपल्या चरणकमलांना शरण आलो आहे. मी इतर कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक साधनांचे अनुसरण केलेले नाही. आपण या पामराला दर्शन भाग्याचा योग दिला आहे. आज माझ्यावर कल्लेश्वरच प्रसन्न झाले आहेत. कल्लेश्वरानेच या शुभदिनी गुरुदर्शनाची व्यवस्था केली. माझे आराध्य देव प्रत्यक्ष कल्लेश्वरच आपल्या रूपाने लाभले असताना
मला अन्य कुणाचीही आवश्यकता नाही. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. कल्लेश्वर रूपी हे सद्गुरुनाथा, तुझ्यावर आपला कृपाकटाक्ष ठेव व माझ्यावर आपला कृपाकटाक्ष ठेव व मला चैतन्य प्रदान कर. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, हे ब्राह्मणा, मी एक मनुष्य आहे. असे असताना कल्लेश्वराऐवजी माझ्यावर अचानक कसे का बरे तुझ्यामध्ये भक्तिभाव निर्माण झाला? सर्वांसमक्ष जाहीरपणे आम्हाला शिवीगाळ करणाऱ्या तुझ्यात हा बदल कसा झाला? तू तर आमची निंदा करत होतास ना? कसे काय अशा प्रकारचे परिवर्तन झाले? त्यावर व्यथित आणि पश्चातापदग्ध झालेला नरकेसरी उत्तरला, हे गुरुदेवा, कल्लेश्वराची अनन्यभावाने व अखंड उपासना केल्यामुळे मला आपले दर्शन झाले. कल्लेश्वरानेच मला वास्तव जाणवून दिले आहे. नित्यपूजेच्या पुण्यफळाने मी अंधकारातून बाहेर आलो आणि ज्ञानप्रकाश पाहिला. आज कल्लेश्वराची पूजा करीत असताना कल्लेश्वराच्या स्थानी स्वतः आपणच मला दर्शन दिले. मी केलेली पूजा तर आपणच स्वीकारली. आता माझे अंतःकरण गुरुचरणात स्थिर झाले आहे. यापुढे मी कल्लेश्वराने आपल्यामध्ये भेदभाव करण्याचा मूर्खपणा करणार नाही. म्हणून आपले चरण सोडून कल्लेश्वराची पूजा मी का करावी? दया करा, मला शिष्य म्हणून स्वीकार करा. त्यावर श्रीगुरुजी म्हणाले, हे कवी, कल्लेश्वर माझ्यासाठी सर्वोच्च देव आहे. तू विधियुक्तपणे त्यांची दैनंदिन पूजा व सेवा कर. आम्ही तिथेच वास करतो. आम्ही आणि कल्लेश्वर एकच आहोत. म्हणून तू स्वग्रामी राहून कल्लेश्वराचीच सेवा कर. तेव्हा नरकेसरीने श्रीगुरूंना विनंती केली, प्रिय गुरुवर्य, आता माझे मन श्रीगुरु चरण कमलावर स्थिरावले आहे. माझ्या मनात अन्य विचार न आणता मी कल्लेश्वराची नित्योपासना केल्यामुळे मला आपले दर्शन लाभले. तुम्हाला सोडून मी दुसऱ्या देवाची पूजा का करू? आपण स्वतःच दृश्यमान कल्लेश्वर आहात हे तुम्ही आधीच सिद्ध केले आहे. आपल्या पावन चरणांशिवाय मी क्षणभरही जगू शकणार नाही. कृपया मला शिष्य म्हणून स्वीकार करा. अशी कळकळीची विनंती करून शास्त्रोक्तरित्या श्रीगुरूची पूजा केली आणि आत्मोन्नतीसाठी प्रार्थना केली. तसेच श्रीगुरूंवर अनेक कविता रचल्या, त्यांचा गौरव केला आणि कवितेद्वारे श्रीगुरूची कीर्ती सर्वत्र प्रसारित केली. श्रीगुरू भक्तांना उद्देशून म्हणाले, हे माझ्या भक्तांनो, मानसपूजा अत्यंत श्रेष्ठतम आहे. मानसपूजा करणे म्हणजे प्रत्यक्ष पूजा करणे असे समजा. ते पूजेचे अत्युत्तम विधान आहे. त्याचे फळ प्रत्यक्ष पूजेच्या फलस्वरूप आहे. या नरकेसरीला आम्ही प्रत्यक्ष दिसले नाहीत, तरीही याने आम्हाला स्वप्नात पाहून उत्तम कविता रचली आहे, असे सांगून त्या कवीला अनेक वस्त्र प्रदान करविले. तेव्हा त्याने श्रीगुरूचे चरण धरून त्यांचा शिष्य होऊन तिथेच सेवा करत राहणार अशी विनंती केली. मग गुरुजी म्हणाले, आमच्यापेक्षा कल्लेश्वर श्रेष्ठ आहे अशी परिगणना करून तू त्याची नित्यपूजा कर, आराधना करून सेवा कर. आम्ही गुप्तपणे तिथेच असणार. गुरुवचन ऐकून नरकेसरी म्हणाला, स्वामी, प्रत्यक्ष परमेश्वर रूपी आपली पूजा करायची सोडून आणि का बरे कल्लेश्वराची पूजा करायची? कारण कल्लेश्वरामध्येच मी तुमचे दर्शन घेतले आहे. त्रिमूर्ती असणारे आपण कल्लेश्वर आहात. कल्लेश्वर आणि तुम्ही विभिन्न नाही, तुम्हीच एकमात्र आहात. गुरुशिवाय या विश्वात दुसरे अस्तित्व नाही, हा माझा दृढ निर्धार आहे. मी आता तुमचे पवित्र चरणकमल सोडून जाणार नाही. माझ्या मते या ब्रह्मांडात गुरुच्या पलीकडे काहीही नाही व गुरुच अंतिम सत्य आहे. कृपया माझा उद्धार करा. असे अश्रुपूर्ण नयनांनी प्रार्थना करीत श्रीगुरूंच्या स्तुतीपर अनेक कविता रचून गुरुस्तवन केले. शोकाकुल झालेल्या नरकेसरीने श्रीगुरुजींना त्यांच्या चरणकमलांजवळ आश्रय घेण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी संधी देण्याची प्रार्थना केली. मग तो गाणगापुरात येऊन श्रीगुरूच्या सान्निध्यात राहून अनेकानेक काळ असंख्य कविता रचून त्यांचे गायन करत, गुरुसेवा करत तेथेच राहू लागला. शेवटी गुरुसेवा धर्म अंगात भिनवून गुरुकृपेला पात्र झाला. कवितांच्या माध्यमाने त्याने श्रीगुरूजींची कीर्ती दूरपर्यंत पोहोचवली. अशा प्रकारे त्याने स्वतःचे जीवन सार्थक करून घेतले व सर्वस्व प्राप्त केले, असे हे आख्यान सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले. नंतर नामधारक श्रोतृवर्गाला उद्देशून म्हणाला, ज्या कुणावर श्रीगुरू कृपा करतात त्यांच्या सदनी कल्पवृक्षा समान सद्गुरू वास करतात व त्यांचे सर्वाभीष्ट पूर्ण करतात. इथे परमकल्याणकारी श्रीगुरुचरित्राचा 46वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.